सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये असलेली व.पु. काळेंची शोध ही कथा शिकणार आहोत. मागच्या काही तासांना आपण कथा हा साहित्य प्रकार त्याविषयीची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. कथेचा जन्म कसा झाला, कथेचे कोणकोणते घटक असतात, कथेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे, कथेचं सादरीकरण कसं करायचं, कथा कथन म्हणजे काय, हे सगळं आपण बघितलेलं आहे. आज आपण प्रत्यक्ष शोध ही कथा जेव्हा सुरू करू त्यावेळेस तुम्हाला कथेची खरोखरच वैशिष्ट्ये कोणते असतात, पात्रचित्रण किती महत्त्वाचं असतं, घटक कुठकुठले असतात, हे सगळं या कथेमध्ये बघायचं आहे. कथेचा प्रारंभ, मध्य आणि शेवट हा किती महत्त्वाचा असतो हे ही कथा अभ्यासताना तुमच्या लक्षात येईल. तर आता आपण या कथेला सुरुवात करू. शोध या कथेचे जे लेखक आहेत ते आहे व.पु. काळे. व.पु. काळे हे मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार. कथाकथनाचे अनेक कार्यक्रम त्यांचे लोकप्रिय आहेत. कथा आकर्षकपणे सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ आहे. लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हाताने, पेंट सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुललासी, ऐक सखे, वन फॉर दी रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय, असे अनेक कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. आकर्षक कथानक, ओघवती अशी निवेदनशैली आणि चटपटी संवाद यामुळे व.पु. काळे यांची कथा वाचकप्रिय झालेली आहे. ही वाट एकटीची, पार्टनर या कादंबऱ्या, रात्र नको चांदणी हे नाटक आणि प्रपंच, पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोनाट्याचे संग्रह देखील त्यांचे प्रकाशित आहेत. महाराष्ट्र शासनाचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तसेच पु.बा. भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी ते सन्मानित आहे. म्हणजे व.पु. काळेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर व.पु. काळे हे एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत. ते कथाकार म्हणून जसे प्रसिद्ध आहे तसेच त्यांनी निबंध लिहिलेले आहेत. कादंबरीकार म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. कथा सादर करण्याची त्यांची एक विलक्षण हातोटी आहे. आता शोध या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा या कथेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, या कथेतून कशाचा शोध घेण्यात आलेला आहे हे आपण बघणार आहोत. विपुल कथालेखन केलेल्या व.पु. काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी कथा आहे. कथारचनाच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये या कथेमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. कथेचा आरंभ मनाची पकड कशी घेतो, अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास, या कथानकातील प्रसंग, अन्य पात्रांशी येणारा संबंध आणि निवेदन यामधून कसा घडत जातो, कथाकाराने कथानकामधील प्रसंग, उपकथानक यांची एकसंध गुंफण कशा प्रकारे केलेली आहे, विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यांमधून नाट्य कसं निर्माण होतं, अनु आणि तिचा 1 रुपयाचा नोटेचा शोध याभोवती सगळे कथानक कसे फिरत राहते आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो, इत्यादी प्रश्नांच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कथेचा विषय, पात्र आणि प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवनव्यवहाराचे वाटणारे सजीव संवाद हे अभ्यासण्यायोग्य आहेत. या कथेच्या विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. तर या कथेची मध्यवर्ती कल्पना जी आहे ती काय आहे, या कथेतील जे प्रमुख पात्र आहे त्यामध्ये अनु हे सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे. अनु ही प्रमुख व्यक्तिरेखा, तिचा विकास त्या व्यक्तिरेखेचा कसा होत गेला, त्या कथानकातील प्रसंग कसे घडत गेले, पात्रांशी त्यांचा संबंध कसा काय आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनु आणि तिच्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध याभोवती एक कथानक फिरत असते. म्हणजे 1 रुपया हे सुद्धा यामधलं एक आपल्याला प्रमुख पात्रच म्हणावं लागेल.
तर आपण आता ह्या कथेचं वाचन घेऊया आणि वाचन घेता घेताच यामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण समजूनसुद्धा घेऊ. तुम्ही जर ही कथा वाचली असेल आधी तर तुम्हाला चटकन कळेल. तर आपण ह्या कथेचं वाचन घेऊ. आणि वाचन ही सुद्धा ही कला आहे. जे कथाकथन किंवा कथेचं सादरीकरण करण्यासाठी वाचन किती महत्त्वाचं असतं किंवा आपण त्यामधले जे शब्दोच्चार आहे, संवाद कसे म्हणायचे, शब्दांची फेक कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी कथाकथनामध्ये महत्त्वाच्या असतात. आपण बघितलेलं आहे. तर आपण सुरुवात करू. अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल. अशी गप्प बसू नकोस. मी एवढं म्हणालो तरी ती गप्प राहिली. मी मुक्ताकडं पाहिलं. तिनंही माझ्याकडं त्याच नजरेनं पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. दिवस असता तर 15-20 मिनिटात बांधाबाद करून अक्षरशः अणूच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. रात्री 12-12:30च्या सुमारास कुठं जाणार? अणूचं जेवण आटोपलं होतं. हात धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून होती. अणू मुक्तानं बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ताकडे नजर रोखीत अणू म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. तिच्या स्वरातली नाराजी, कडवटपणा आम्हा दोघांच्या जिव्हारी लागला. अणू समोरून गेली. हातून घडलेली चूक कशी सुधारावी ह्यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळे मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो. कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल ह्या स्वरूपाची नव्हती. सकाळपर्यंतचे काही तास अणूच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच प्रश्न होता. एकमेकांशी ह्या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावतो आहे हे दोघांनी ओळखलं होतं. सकाळी तरी जाताना आम्ही काय करणार होतो? 100 वेळा बाई ग आमचं चुकलं असंच म्हणत अपराध्याप्रमाणे जिना उतरणार होतो ना? छे, इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम आणि ब्लेमसुद्धा. बघा, कथेची सुरुवात आपण बघितलेली आहे. अणूला मुक्ता आणि लेखक म्हणत आहे की आम्ही तुझी माफी मागतो. आता ती माफी कशासाठी मागत आहे? त्यांनी त्यांच्या हातून काय घडलं असं की त्यांनी माफी मागावी? आपल्याला पुढे कथेत लक्षात येईलच. पण सुरुवातीलाच आपण बघत आहे की अणू नाराज आहे. तिच्या स्वरामध्ये सुद्धा नाराजी आहे. तिची बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे. ती फक्त एवढंच म्हणते की तुम्ही ती 1 रुपयाची नोट घ्यायला नको होती. तिच्या स्वरातलं ही नाराजी जी आहे ती स्पष्टपणे दिसत आहे. मुक्ता आणि लेखक यांच्या हातून ती चूक घडून गेलेली आहे आणि त्यांना हे कळत नाही आहे की 1 रुपयाच्या नोटेमध्ये एवढं काय विशेष होतं की अणूने नाराज व्हावं. ते म्हणतात की आम्ही तुझी 100 वेळा हवं तर माफी मागतो, आमचं चुकलं. पण तरीसुद्धा त्यांना काय करावं हे कळत नाही. त्यांना असं वाटतं खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. इट वॉज जस्ट ए प्रॉब्लेम आणि ब्लेमसुद्धा. तर असं काय घडलं होतं? 1 रुपयाची नोट घेतल्यामुळे अणू एवढी नाराज का झाली होती? पुढे बघू आपण. सकाळीच पुणे सोडताना आज रात्री अणूच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे आणि असं कुणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता काय? बाब निव्वळ 1 रुपयाची आणि तेवढ्यासाठी अणू असं करील? इतक्या वर्षाचा स्नेह विसरून अपमान करेल? शक्य आहे. ती अणू इनामदार आहे हे आम्ही विसरलो. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पडावा ह्यात तिची काहीच चूक नव्हती. तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खरं तर आवडलेला. अगदी पहिल्यापासून, म्हणजे BA नंतर तिनं आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासून. तिनं घराला रामराम ठोकला तेही मला आबासाहेबांकडून समजलं. आबासाहेबांकडे सहज चक्कर टाकली, एक रुटीन म्हणून. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सहज विचारलं, आबासाहेब अणू दिसत नाही कुठं? अणूनं घर सोडलं. 5 वर्षापुरतं? मी नाही समजलो. त्याचं असं आहे, प्राप्तिशु 16 वर्ष हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीत सांभाळतो. मुलींनाही तोच न्याय लावायला हवा.
आणि अनुसारख्या मुलीच्या बाबतीत तर ही सवलत प्रथम हवी. ते सगळं मान्य आहे, पण घर सोडायचं कारण फक्त 5 वर्षांसाठी. पण का? तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षाची सवलत दिली म्हणजे काय? पण 5 वर्ष तर सोडून गेली आहे, ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी, असं अनु म्हणते. मला वाईट वाटू नये म्हणून. आलं लक्षात. एकूण अंदाज घेऊन मी म्हणालो. तोच आबासाहेब म्हणाले, तिचं मला थोडंसं पटलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा पुष्कळसं. काय पटलं? अनु म्हणाली, मी मुलीच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही. ह्यासारखे पणही मला करायचे नाहीत. फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगायची आहेत. म्हणजे कशी? हा प्रश्न मीही तिला विचारला. तेव्हा ती म्हणाली, 5 वर्ष माझी स्वतःची म्हणजे प्युअरली माझी स्वतःची असावीत. त्या वर्षांशी कुणाचाही संबंध असता कामा नये. मग कुणी अकाउंट मला विचारता कामा नये. तुम्ही सुद्धा 5 वर्ष मी एकटी जगणार. म्हणजे निश्चित काय करणार? आबासाहेब म्हणाले, अगदी तिच्याच शब्दात सांगतो. ती म्हणाली, कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेनं लावून घेते. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो. विचारांवर छाया पडलेली असते. आईबाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मुलं त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतं. जे आईवडिलांचे शत्रू तेच त्या मुलाचे शत्रू. ह्याचाच अर्थ असा की स्वतःचं स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो. त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. मला 5 वर्ष एवढ्यासाठी एकटं राहायचं आहे. मला माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांवर पडलेला पगडा हवा आहे. ह्यात किती अंतर आहे हे मला पाहायचं आहे. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी नजर स्वतंत्र तयार करायची आहे आणि तेही संसारात पडण्यापूर्वी. काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये? तर आपण बघितलंच की अनु नाराज झाली कारण तिची 1 रुपयाची जी नोट होती ती तुम्ही नको घ्यायला होती असं ती म्हणते. लेखक आणि मुक्तायांना वाईट वाटलं, ही 1 रुपयाच्या नोटेसाठी एवढं काय घेऊन बसली आहे, एवढं नाराज होण्याचं काय कारण असेल. तसं जेव्हा ते अनुच्या खोलीवर गेले तेव्हा जर त्यांना सांगितलं असतं की असं काही घडणार आहे तर त्यांना त्यावर अजिबात विश्वास बसला नसता. पण तरीही अनुच्या बाबतीत हे शक्य आहे असं त्यांना वाटलं, कारण अनु थोडी विक्षिप्त वागते याची जाणीव त्यांना होती. ते शिकत असतानाच जेव्हा सोबत शिकत होते तेव्हा याचा अनुभव त्यांना आला होता. ज्यावेळेस मग ते जेव्हा आबासाहेबांकडे नजर टाकतात, आबासाहेब म्हणजे अनुचे बाबा, ते आबासाहेबांकडे जेव्हा नजर टाकतात तेव्हा ते त्यांना आठवतं की काय घडलं होतं. तो प्रसंग तेव्हाचा त्यांना आठवतो. त्यावेळेस विचारतात लेखक की आबासाहेब अनु कुठं दिसत नाही. त्यावेळेस आबासाहेब काय म्हणतात, अनुनं घर सोडलं. घर सोडलं म्हणजे काय? म्हणजे 5 वर्षापुरतं. लेखक म्हणतात मी समजलो नाही, 5 वर्षापुरतं म्हणजे काय? त्यावेळेस आबासाहेब म्हणतात की तिला 5 वर्ष फक्त एकटीनं जगायचं आहे. आणि ते म्हणतात की मी परवानगी दिली कारण प्राप्तेषु 16 वर्ष हा नियम जसा मुलांसाठी लागू आहे तसा मुलींसाठी सुद्धा असायला पाहिजे. आधी प्राप्तेषु 16 वर्ष म्हणजे काय? तर मुलगा जेव्हा लहान असतो तोपर्यंत आईवडील त्याला रागावतात, मुलाप्रमाणे त्याच्याशी वर्तणूक करतात. पण जेव्हा तो 16 म्हणजे जेव्हा तो 16 वर्षाचा होतो त्यावेळेस मात्र वडिलांनी आपल्या मुलाबरोबर मित्रासारखी वागणूक ठेवायला पाहिजे. तर हे फक्त मुलांच्या बाबतीत नाही तर हे मुलींच्या बाबतीत सुद्धा असायला हवं असं आबासाहेब म्हणतात. आणि आबासाहेब म्हणतात मला सुरुवातीला थोडं वेगळं वाटलं, पण तिने जेव्हा समजून सांगितलं सगळं त्यावेळेस मला वाटलं की नाही, तिचा निर्णय योग्य आहे आणि ती 5 वर्षासाठी घर सोडून गेली. आता लेखक म्हणतात की पण असं एवढं म्हणजे काय, तिचं म्हणजे मत काय होतं, का बरं ती घर सोडून गेली? तेव्हा ते म्हणतात की अनु तेव्हा म्हणाली की मी मुलीच्या जन्माला आले आहे
आणि मला लग्न केल्याशिवाय राहायचं नाही असं सुद्धा मी म्हणू शकत नाही, कारण मला तो पण वगैरे करायचा नाही. पण त्याआधी मला 5 वर्ष स्वतंत्र एकटीने जगायचं आहे. माझं अस्तित्व मला शोधायचं आहे. लग्नापूर्वीची 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगायची आहे. लेखक म्हणतात, हे कसं काय, कशी काय जगायची? त्यावेळेस आबासाहेब म्हणतात, मी सुद्धा तिला त्यावेळेस हाच प्रश्न विचारला की तुला स्वतःची 5 वर्ष जगायची म्हणजे कशी काय जगायची? तेव्हा अणू काय म्हणते, ही 5 वर्ष फक्त माझी स्वतःची असेल, प्युअरली माझी. म्हणजे या माझ्या 5 वर्षांशी कुणाचाही संबंध असता कामा नये. मला त्या 5 वर्षाचं कुणी अकाउंट विचारता कामा नये. अगदी तुम्ही सुद्धा, वडिलांना म्हणते ती, 5 वर्ष मी अगदी एकटी जगणार आहे. म्हणजे निश्चित काय करणार आहे ती? तर ती म्हणते की प्रत्येकाला कुणाच्या नाही कुणाच्या मताप्रमाणे चालण्याची सवय असते, वागण्याची सवय असते आणि परंपरेनं आपण ती सवय लावून घेतो. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही, तर त्याच्यावर आई वडील बहीण भाऊ या सगळ्यांच्या विचारांचा काय असतो, पगडा असतो, त्यांची छाया पडलेली असते. आणि वडीलसुद्धा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात. ते का बरं? ते आपलं मूल म्हणून ते प्रेम करतात. आता वडिलांचे जे शत्रू तेच मुलांचे शत्रू. याचाच अर्थ असा होतो की स्वतःचा मेंदू घेऊन, म्हणजे स्वतःला काय वाटतं हे तो जाणूनच घेत नाही. ज्या क्षणी तो स्वतःचं अस्तित्व निसर्गाने जगाकडे बघण्याची जी आपल्याला स्वतंत्र नजर दिलेली आहे तो हरवून बसतो. कारण आई वडील आपली मोठे माणसं जे सांगेल, जे बरोबर त्यांना वाटेल तेच तसंच तो वागण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं अस्तित्व तो हळूहळू हरवतो. आणि म्हणून अणू काय म्हणते, मला 5 वर्ष एवढ्याचसाठी फक्त एकटं राहायचं आहे. मला माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचाराचा पडलेला पगडा माझ्यावर, याच्यामध्ये किती अंतर आहे हे शोधायचं आहे, हे बघायचं आहे मला. आणि जगाकडे जेव्हा मी बघेल, त्या जगाकडे बघताना मला दुसऱ्या कुणाचा चष्मा नको आहे. मला माझ्या चष्माने बघायचं आहे. प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक घटनेचं आणि प्रत्येक कोणत्याही विचाराचं मूल्यमापन करायला मला माझी स्वतःची स्वतंत्र अशी नजर हवी आहे. आणि म्हणूनच संसारात पडण्यापूर्वी 5 वर्ष मला स्वतःचं म्हणून जगायचं आहे. आता हे घर सोडण्याचं कारण आबासाहेब जे आहे ते लेखकाला सांगतात. मग स्वतःचे अनुभव स्वतःच जमा करायचे आहेत. समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्तीही कळत नाही असं ती म्हणते. समाज ही विशाल अर्थानं व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटक रूपानं समाजच असते असं एका महाराजांचं विधान ती नेहमी ऐकवते. पण त्यावरही ती असं म्हणते की हे त्यांचं मत झालं, मला त्यातलं सत्य शोधायचं आहे. म्हणजे ती नक्की काय करणार? नोकरी कसली? आधी नर्सिंग शिकणार, नंतर नर्स होणार. नर्स? हो, नर्सच का? हे तिनं 2 दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलंय. आहे का पत्र? दाखवतो ना. बघा, नंतर अणूने काय म्हटलेलं आहे की मला स्वतःचे अनुभव स्वतः जमा करायचे आहेत. तिने एक महाराजाचं जे वाक्य सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे ते, की जोपर्यंत माणूस समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्तीसुद्धा कळत नाही. समाज विशाल असतो, पण व्यक्तीसुद्धा घटक रूपाने समाजाचाच एक घटक असतो. आणि हे जे विधान आहे, हे विधान मला स्वतः बघायचं आहे, शोधायचं आहे यामधलं तथ्य. कारण आतापर्यंत मी नुसतं ऐकत आलेली आहे. आता मला त्यामधलं खरं सत्य काय हे शोधायचं आहे. लेखक म्हणतात, म्हणजे तिला काय करायचं आहे? तर तिला नोकरी करायची आहे. नोकरी कसली? नर्स. नर्सच का? आता नर्सचीच नोकरी का? यासाठी 2 दिवसाआधीच मला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. आबासाहेब म्हणतात, कोणतं पत्र? त्यावेळेस आबासाहेब पत्र दाखवतात. काय लिहिलेलं असतं त्या पत्रामध्ये अणूनं? आबासाहेबांनी पत्र दाखवलं. मजकुरातील त्या 2 ओळी विलक्षण होत्या. जीवनाचं सार त्या 2 वाक्यात होतं. मला ते सुभाषित वाटलं.
नर्सिंगचा पेशा का निवडला हे सांगताना अनुनं लिहिलं होतं, आबा, इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की इथं सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतात. बघा, अनुनं नर्सिंगचा व्यवसाय का निवडला? तर अनु म्हणते की आबा, इस्पितळ आणि पेशंट हे असं जग आहे, असं विश्व आहे की इथे सुख आणि दुःख खऱ्या स्वरूपात भेटतात. म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण असं हे अनुचं वाक्य आहे. दवाखान्यामध्ये पेशंट जे असतात तर इथं सुख आणि दुःख एकाच वेळी कसं भेटतं? जर एखादा पेशंट एखाद्या आजाराने व्यथित असेल, पीडित असेल, तर त्याला होणारं दुःख ते आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, त्याच्या कुटुंबियांना होणारं दुःख. आणि जेव्हा तो त्या आजारातून बरा होतो त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान, हास्य, त्याच्या कुटुंबियाला झालेला आनंद हे सुद्धा बघता येतं. म्हणजे सुख आणि दुःख एकाच वेळेस बघण्याचं जर कोणतं ठिकाण असेल तर ते म्हणजे हॉस्पिटल, इस्पितळ, दवाखाना. एवढं महत्त्वपूर्ण असं वाक्य अनुनं आपल्या पत्रात लिहिलेलं आपल्याला दिसतं. अनुनं मुंबई KEMमध्ये नोकरी मिळवली. हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत एका 3 मजली इमारतीत तिनं खोली मिळवली, सजवली. अनुनं मुंबईत बिराड थाटल्यामुळं मुंबईत उतरायचं कुणाकडे हा आमचाही प्रश्न मस्त सुटला होता. आमच्या प्रत्येक खेपेत अनुनं काहीतरी नवा टप्पा गाठल्याचा आम्ही पाहत होतो. ती पोरगी केवळ वयानं वाढत नव्हती, अनुभवानं सुद्धा ती समृद्ध होत होती, समजुतीनं वाढत होती. तिनं निवडलेल्या व्यवसायात ती हरवली होती. ते तिचं विश्व बनलं होतं. तिनं अख्खं KEM जिंकलं होतं. डॉक्टर्स, सर्जन्स, फिजिशियन्स, डीन, मेट्रन, तिच्या समव्यवसायी भगिनी आणि पेशंट मंडळीसुद्धा. हे सगळं पाहून मी तिला एकदा म्हणालो होतो, अनु, तू डॉक्टरच व्हायला हवं होतंस. का? तुझी बुद्धी, कामावरची निष्ठा, स्टॅमिना हे सगळं पाहिलं की वाटतं नर्सिंगच्या व्यवसायात तू वाया जात आहेस. तुझं कॅलिबर डॉक्टर होण्याचे आहे. अनु पटकन म्हणाली, म्हणूनच मी नर्स झाले. म्हणजे काय? डॉक्टर होणं सोपं आहे असं मला वाटत गेलं. मला जितकी बुद्धी परमेश्वराने दिली आहे तेवढी बुद्धी, शिक्षण परवडण्या इतका पैसा आणि तुफान अभ्यास करण्याची तयारी, इतक्या भांडवलावर कुणीही डॉक्टर होऊ शकेल. मी तर नक्कीच झाले असते. तेच मला हवंय. मग का झाली नाहीस? आता करू शकतेस. ह्यापेक्षा जास्त चांगली सेवा तू व्याधीनं पिडलेल्या माणसाची करू शकली असतीस. मुळीच नाही. सेवा ह्याच दृष्टिकोनातून मला विचाराल तर म्हणेन डॉक्टरपेक्षा नर्स महत्त्वाची, तिची जबाबदारी अधिक. बघा पुढे कथा कशी कशी समोर सरकत जाते. आपण कथा अभ्यासत असतानाच आपल्याला जे कथेचे घटक आहेत किंवा कथेची जी वैशिष्ट्ये आहेत त्याची सुद्धा इथे तुलना आपल्या मनात व्हायला पाहिजे. आपण आता कथेचं जे वाचन घेत आहोत तर आपल्या लक्षात येईल प्रत्येक पात्र एक एक करून कसं आपल्या समोर येत आहे. अणू आली, मुक्ता आली, लेखक आले, आबासाहेब आले आणि हळूहळू प्रत्येक पात्राचं चित्रण, प्रामुख्याने अणूचं पात्रचित्रण इथे कसं जिवंत होताना आपल्याला दिसतं. पुढे काय घडत असेल, पत्रात अजून अणूनं काय लिहिलं असेल याची उत्कंठासुद्धा आपल्याला कथा वाचताना लागते. तर अणूनं पुन्हा काय लिहिलेलं होतं पत्रात, आबासाहेब का सांगतात? अणूनं नर्स व्हायचं ठरवलं आणि तिनं मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरीसुद्धा मिळवली. आपल्या स्वभावानं तिने तिथल्या सगळ्यांनाच जिंकून घेतलं. ते डॉक्टर्स असो, सर्जन्स असो, फिजिशियन्स, डीन्स, नर्स, अगदी पेशंटलासुद्धा सगळ्यांच्या मनावर तिने राज्य केलं. पेशंटलासुद्धा अणू आवडायला लागली तिच्या चांगल्या वागण्यामुळं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आबासाहेब म्हणतात, मी तिला एकदा विचारलं होतं की अणू, तू खरोखरच डॉक्टर व्हायला हवं होतंस. अणू जेव्हा म्हणते, का बरं मी डॉक्टर व्हायला हवं होतंस, नर्स का नाही? त्यावेळेस आबासाहेब म्हणतात, कारण तुझी बुद्धी, तुझी कामावरची निष्ठा आणि तुझं स्टॅमिना हे जर सगळं पाहिलं तर असं वाटतं की नर्सिंगच्या व्यवसायात मध्ये तुझी बुद्धी वाया जात आहे. त्यापेक्षा जर तू डॉक्टर झाली असती, कारण तुझी कॅलिबर जे आहे, तुझी जी क्षमता आहे
ती डॉक्टर होण्याची होती. अनु म्हणते म्हणजे काय? त्यावेळेस अनुने काय उत्तर दिलं अतिशय महत्त्वाचं आहे बघा. ती म्हणते डॉक्टर होणं सोपं आहे असं मला वाटत होतं, कारण डॉक्टर बनण्यासाठी जी बुद्धी परमेश्वरानं दिली ती माझ्याजवळ आहे. डॉक्टर होण्यासाठी लागणारं शिक्षण जे आहे ते शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा तो सुद्धा तुम्ही मला पुरवू शकला असता, आणि तुफान अभ्यास करण्याची माझी पूर्ण तयारीसुद्धा होती, आणि याच्या जोरावर मी नक्कीच डॉक्टर झाले असते. वडील म्हणतात मग का झाली नाही ती डॉक्टर? कारण तू जर डॉक्टर झाली असती तर यापेक्षा जास्त चांगली सेवा तू डॉक्टर होऊन जे व्याधीनं पिडलेले पेशंट असतात त्यांना देऊ शकली असती. अनु त्यावेळेस म्हणते मुळीच नाही. कारण सेवा ह्याच दृष्टिकोनातून जर विचाराल तुम्ही तर डॉक्टरपेक्षा नर्स महत्त्वाची आहे, तिची जबाबदारी जास्त महत्त्वाची आहे. मी डॉक्टर होऊन तेवढी सेवा नसती देऊ शकली जेवढी नर्स होऊन देत आहे. असं का म्हटलं तिने? नर्स डॉक्टरपेक्षा जास्त महत्त्वाची हे अणूचं जे विधान आहे त्याच्यामध्ये काय महत्त्व तिने सांगितलेलं आहे? पुढे बघा कथा कशी पुढे सरकते. काय म्हणते ती? उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे. इतकंच माझं म्हणणं. डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा आहे, माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. डॉक्टरांचा स्टेथोस्कोप फक्त छातीपर्यंत पोहोचतो, नर्सचा हात मात्र काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपतं, नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगाची माहिती नकोच आहे, मला माणसांची माहिती हवी आहे. म्हणूनच मला हा पेशा महत्त्वाचा वाटतो. मी आमच्या डीन साहेबांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी फक्त रोग्यांचा ताप पाहून मोकळे होता, आम्ही ताप आणि मनस्ताप दोन्हीचं निवारण करण्याची धडपड करतो. बघा किती मोठं तत्त्वज्ञान अणूनं सांगितलेलं आपल्याला दिसतं. काय म्हटलेलं आहे अणूनं? जेव्हा तिचे वडील म्हणतात की तू नर्स होण्यापेक्षा डॉक्टर व्हायला हवं होतं, त्यावेळेस अणू म्हणते की उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं अतिशय कठीण आहे आबा. का कठीण आहे? कारण डॉक्टरी पेशामध्ये ज्ञानाचा भाग अधिक आहे, पण नर्सच्या पेशामध्ये काय मनाचा भाग अधिक आहे. असं का म्हटलं? कारण त्या पेशंटचं मन समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं असतं. डॉक्टरचा जो स्टेथोस्कोप आहे तो पेशंटच्या फक्त छातीपर्यंत पोहोचतो, पण नर्सचा हात त्या पेशंटच्या काळजाच्या आत जातो, आणि जायला पाहिजे. फक्त रोग समजला कुठला आहे की डॉक्टरचं काम संपतं, पण नर्सचं काम तिथून सुरू होतं. म्हणजे काय? डॉक्टरला तो पेशंट फक्त रोग जो आहे तो डिक्लेअर झाला की नर्सला तो पेशंट समजून घ्यावा लागतो. ती म्हणते मला फक्त रोगाची माहिती नकोच होती आणि नकोच आहे, मला माणसांची माहिती हवी आहे. मला रोग समजून घ्यायचे नाही, मला माणसं समजून घ्यायचे आहे, आणि म्हणूनच मला हा नर्सचा पेशा जास्त महत्त्वाचा वाटतो. ती म्हणते की मी डीन साहेबांना देखील नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी जी आहेत ती पेशंटचा ताप पाहून मोकळे होता, पण आम्हाला मात्र पेशंटचा ताप आणि मनस्ताप हे दोन्ही समजून घ्यावे लागतात. त्याच्यासाठी आमची धडपड सुरू होते. आणि हे बघितल्यानंतर नक्कीच लक्षात येईल अणूचं जे मत आहे ते अतिशय वास्तव आहे. खरोखरच आपण या अर्थाने जर बघितलं तर डॉक्टर होण्यापेक्षा नर्स होणं हे कठीणच आहे, आणि ते कार्य जे आहे ते अणूनं स्वीकारलेलं आपल्याला दिसतं. तर अशी ही अफाट अणू रागावली होती. निमित्त काय? तर तिची 1 रुपयाची नोट घेतली हे. ती देखील आम्ही मुद्दाम घेतली नाही. मुंबईच्या आमच्या ह्या मुक्कामात आमचे मित्र भिडे आणि भिडे वहिनी आम्हाला भेटायला आल्या. अणूच्या खोलीवर गप्पा गोष्टीत रात्रीचे 11 कधी वाजले समजलंच नाही. दोघं जायला निघाली. वहिनी सहज म्हणाला आपण टॅक्सीनं जाऊ बाई. त्या बसचा आणि गाडीचा अगदी उबग आला. टॅक्सीनं जाऊ. त्यात काय मोठंसं, फक्त सुटे पैसे वर आहेत की नाही ते पहा, तेवढ्यासाठी टॅक्सीवाल्यानं अडवायला नको. मग शोधाशोध, कारण दोघांकडे 10ची नोट निघाली. भिडे 1 मिनिट थांबा, मी देतो सुटे पैसे माझ्याजवळचे,
आणि मुक्ताजवळचे असे सगळे पैसे जमा केले तर 90 रुपये भरले. अहो चालेल, 1 रुपया कमी, भिडे वहिनी म्हणाल्या. वा वा, असं काय? 1 मिनिट थांबा, एखादा रुपया कुठेही मिळेल. मी अनुच्या कपाटात पाहते. मुक्तानं अनुचं कपाट उलटं पालटं केलं, पण पैसे काही सापडले नाहीत. भिडे जायला निघाले तोच काहीसा आठवून मुक्ता म्हणाली, 1 मिनिट थांबा, रुपया मिळेल. कुठं आहे? अनुच्या टेबलावर काय आहे? त्या काचेखाली तिनं एक नोट ठेवली आहे. दॅट्स गुड. मी आणि भिड्यांनी टेबलावरची ती अखंड काच वर उचलली. मुक्तानं पटकन खाली हात घालून नोट काढून घेतली. भिडे पती-पत्नी निघून गेली आणि अनु कामावरून परतली. तिच्या रिवाजाप्रमाणे तिनं आंघोळ केली. मग ती पानावर बसली आणि आम्ही दिवसभराच्या हकीकती सांगितल्या आणि मध्येच मुक्तानं काचेखालची नोट भिडांना दिल्याचं सांगितलं. एकाएकी अनुचा नूर बदलला. अनु गप्प झाली. आम्हाला चोरट्यासारखं झालं. मी घाईघाईनं म्हणालो, सुटे पैसे आणतो उद्या आणि लगेच तुझी नोट. काइंडली स्टॉप इट. अनुनं तुकडाच तोडला. शेवटी मी म्हणालो, अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल. त्यावर जरा वेळानं ती म्हणाली, तुम्ही ती नोट घ्यायला नको होती. तर आपण हे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल, आधीचा जो भाग सांगितलेला आहे म्हणजे कथा सुरू झाल्यानंतर, हा भाग कुठून सांगितलेला आहे लेखकाने? लेखक म्हणतात, आम्हाला तिच्या स्वभावाची जाणीव होती. सुरुवात जी झाली ती तर 1 रुपयाच्या नोटेपासूनच झाली. 1 रुपयाची नोट तर भिड्यांना दिली आणि म्हणून अनु रागावली की 1 रुपयाची नोट तुम्ही का घेतली. आता यांना प्रश्न पडला, मुक्ताला आणि लेखकाला, की हिने एवढं का रागवावं. आणि मग त्यांना तिच्या स्वभावाची जाणीव झाली, कारण ती पूर्वीपासूनच अशी आहे, थोडी विक्षिप्त आहे, पण तिचा विक्षिप्तपणासुद्धा कधी कधी आवडून जातो. आणि मग त्यांनी ही पूर्ण हकीकत जी आहे ती नर्सचा पेशा तिने कसा स्वीकारला, 5 वर्ष तिने का वेगळं राहण्याचं ठरवलं, हे सगळं आपल्याला इथे या कथेमध्ये सांगितलं. आणि म्हणून मग नंतर पुन्हा कथा वर्तमान काळात येते. बघा, आपण मग म्हटलं होतं प्रामुख्याने कथा ही भूतकाळात सांगितल्या जाते. भूतकाळातून एकदम कशी आली मग कथा वर्तमान काळात. यासाठी अनु रागावली होती. निमित्त काय होतं तर तिची 1 रुपयाची नोट घेतली ही. आणि 1 रुपयाची नोटसुद्धा का घेण्यात आली याचंसुद्धा कारण सांगितलं होतं. काय? कारण टॅक्सीवाल्याला द्यायला सुटे पैसे नव्हते. सगळीकडे शोधलं पण पैसे मिळाले नाही. 9 रुपये मिळाले, शेवटी 1 रुपया कमी पडला. आणि मग आता 1 रुपयाचं काय एवढं, पण नाही, पूर्ण पैसे द्यायचे. मग आता 1 रुपयाची नोट कुठे शोधायची. तर मग मुक्ताने एकदम तिला आठवलं की अनुच्या टेबलावर काचेखाली 1 रुपयाची नोट आहे. आणि तिने कुठलाही असा विचार न करता ती 1 रुपयाची नोट काढली आणि भिडे दाम्पत्यांना दिली. जेव्हा परत आल्यानंतर जेवणाच्या टेबलावर सगळे बसले त्यावेळेस मुक्ताने सांगितलं की तुझी जी 1 रुपयाची नोट होती ती आम्ही ह्या कारणासाठी भिडे दाम्पत्यांना दिली. त्यावेळेस अनु खूप नाराज झाली. तिला खूप वाईट वाटलं आणि ती एवढंच म्हणाली की तुम्ही ही नोट द्यायला नको होती. तर आता पुढे काय झालं? पुढे कथा कोणती वळण घेते? आता ह्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध अनु, मुक्ता, लेखक कसे घेतात? का बरं तिने 1 रुपया घेतला म्हणून ती एवढी नाराज झाली? हा कथेचा पुढचा भाग आपल्याला पुढच्या तासाला शिकायचा आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे. आणि तुमच्या मनात आता ही उत्कंठा नक्कीच निर्माण झाली असेल ना, की का बरं ती 1 रुपयासाठी एवढी नाराज व्हायला पाहिजे तिने. आणि मग ती 1 रुपयाची नोट आपल्याजवळच ठेवावी असं तिला का वाटतं. आणि ह्या 1 रुपयाचा नोटेचा शोध मग तिने घेतला का? तिला ती 1 रुपयाची नोट मिळाली का? हे सगळे प्रश्न वाचकाच्या मनात ही कथा वाचताना निर्माण होते. आणि या प्रश्नांची जी उकल आहे ती कथेच्या पुढल्या भागात होते, जी आपण पुढल्या तासाला किंवा पुढल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.